पुण्याच्या कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन उत्साहात साजरा होतोय। या शौर्य दिनानिमित्ताने लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथे मोठ्या संख्येने दाखल झालेत। अनुयायांनी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे, तर परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। विजयस्तंभ परिसर फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला। अशा प्रकारचे गुन्हेगारी टोलीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व इस्मांवर बारकाईने लक्ष पोलीस दलांचे आहे। आवश्यक कायद्या अनुषंगाने योग्य वेळी योग्य कडक कारवाई करण्यात येईल। समता सैनिक दलाची परेड आता सुरू होत आहे। कृपया आपण सर्वांनी 208वा शौर्य दिन आज कोरेगाव भीमा इथे साजरा केला जातो। आपले प्रतिनिधी सागर आवाड आपल्यासोबत जोडले गेले। घटनास्थळावरून ते आपल्यासाठी आढावा घेणार। आपण जर बघितलं तर मी आता कोरेगाव भीमा या ठिकाणी आहे आणि आता अनेक अनुयायी जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महार रेजिमेंट मार्फत आता या ठिकाणी जर बघितलं तर मानवंदना जी आहे ती देण्यात आलेली आहे। रात्रीपासून मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर 90,000 जी कृत्रिम फुलं आहेत त्याची ही आकर्षक सगळी सजावट आहे आणि रात्रीपासून कडाक्याच्या थंडीमध्ये अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येताना पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर मोठं नियोजन जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज सकाळी पालकमंत्री अजित पवार त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर, पोलीस आयुक्त आणि इतर मान्यवर जे आहेत त्यांनी या ठिकाणी मानवंदना जी आहे ती दिलेली आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती सध्या या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर 208वा हा शौर्य दिन आहे आणि या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती अगदी त्यामुळे आता बघतोय आपण 208वा शौर्य दिन इथे साजरा केला जातोय। कोरेगाव भीमा मध्ये अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली ही आपण बघितली।